पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली किंवा खाली काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 3ऱ्या अध्यायातील 37व्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचं विस्तारानं ज्ञानोबारायांनी भाष्य केलेलं आहे. जवळजवळ 21 ओव्या आहेत. त्या ओव्यांपैकी असलेली ही ओवी आहे. ज्ञानोबाराय या ओव्यांच्या माध्यमातून कामक्रोधांचा प्रताप, त्यांचं उपद्रव सामर्थ्य हे सांगत आहेत. इही विवेकाची त्राय फेडिली या ओवीचा अन्वयाने अर्थ आपण पाहूया. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली किंवा खाली काढिली, जितया उपशमाची मान मोडिली. ह्यांनी, इही म्हणजे ह्यांनी, ह्या कामक्रोधांनी काय केलं? विवेकाची त्राय फेडिली, विवेकाचा आश्रय नष्ट केला, नाहीसा केला. विचाराचा जो आधार आहे तो आधारच यांनी काय केला? नाहीसा केला, नष्ट केला. वैराग्याची खाली काढिली, वैराग्याची कातडी सोलून काढली, वैराग्याच्या अंगची कातडी काढली. आणि जितया उपशमाची मान मोडिली, आणि जिवंतपणीच त्या निग्रहाची शमदमाची मान मुरगळून टाकली. ह्या कामक्रोधांनी काय केलं तर विवेकाची त्राय फेडिली, विचारांचा आधार, विवेकाचा आश्रय काय केला? नष्ट केला. विवेकाची म्हणजे विचाराची. अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मानात्म जो विचार आहे तो विवेक आहे, ज्याला नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हणतात. त्याचं फार काय आहे? महत्त्व आहे. जे साधन चतुष्टय सांगत असतात, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व, त्या सर्वांच्या बुडाशी, त्या सर्वांना आधार कोण आहे? विवेक. विवेक असेल तर उत्तरोत्तर जी साधना आहे ती घडतात. विवेक असेल तर वैराग्य काय होतं? निर्माण होतं. त्या वैराग्याला मूळ देखील कोण आहे? विवेक आहे. विविच्यते इति विवेकः पृथक्करणम. विवेक म्हणजे पृथक्करण. हे खरं आहे, हे खोटं आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे, हे नित्य आहे, हे अनित्य आहे, असा जो विचार त्याला काय म्हणतात? विवेक असं म्हणतात. ब्रह्म हे सत्य आहे, अविनाशी आहे. जग हे कसं आहे? मिथ्या आहे, विनाशी आहे. असा जो मनाचा निश्चय त्यालाच काय म्हणत असतात? नित्यानित्य वस्तू विवेक असं म्हणत असतात. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्येत्यवम रूपो विनिश्चयः सोयम नित्यानित्य वस्तू विवेकस समुदाहृतः. विवेक चूडामणीमध्ये भगवान भाष्यकारांनी त्या विवेकाची व्याख्या अशी केलेली आहे की ब्रह्म हे सत्य आहे, अविनाशी आहे, आणि जग हे मिथ्या आणि विनाशी आहे. असा जो मनाचा निश्चय करणं त्यालाच काय म्हणतात? नित्यानित्य वस्तू विवेक, विवेक असं म्हणतात. हा विवेक परमार्थामध्ये अतिशय काय आहे? महत्त्वाचा आहे. पण या कामक्रोधांनी त्या विवेकाचा त्राय म्हणजे आधार, आश्रय काय केलं? नष्ट करून टाकला. विवेक ज्याच्या बळावर राहील
तो आश्रयच ह्या कामक्रोधांनी काय केला, नष्ट केला. म्हणजे कामक्रोध अंतःकरणात उत्पन्न झाले की विवेक राहू शकत नाही, सद्विचार मनामध्ये राहूच शकत नाहीत. ही विवेकाची त्राय फिडिली, ज्यांनी विवेकाचा आश्रय, विचाराचा आधार काय केला, नाहीसा केला. एक श्लोक आहे पहा, आणि अगदी तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. पण तुकाराम महाराजांनी त्या श्लोकामध्ये कमी असलेला एक शब्द असायला पाहिजे होता, तो तिथे नाही आहे, तो त्यांनी आपल्या अभंगामध्ये उपयोगात आणला, वापरलेला आहे. आपण नेहमी ती उक्ती म्हणून संस्कृत एक वचन आपल्या नेहमी कानावर असतं, कामातुराणाम न भयम न लज्जा. श्लोक आहे तो, 4 पाद आहेत त्याचे, त्या 4 पादातील एकच पाद आपण नेहमी ऐकत असतो. क्षुधातुराणाम न रुचिर न वेला, अर्थातुराणाम न गुरुर न बंधुहु, असं म्हटलेलं, असं ते त्याचा श्लोक आहे तो. आपल्याला जेवढं कामापुरतं आहे तेवढं पाहिजे. कामातुराणाम न भयम न लज्जा. त्यांनी सांगितलं कामातुर मनुष्य जो आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये कामेच्छा प्रबळ झालेली आहे, त्याला कशाचं भयही वाटत नाही आणि लोकलज्जेचाही तो विचार करत नाही. तर तुकोबरायांनी कामातुरा भय लाज ना विचार हा शब्द घातलेला आहे. लक्षात येतंय का? हा, तिथं त्या श्लोककर्त्यानं काय म्हटलं, कामातुर मनुष्याला म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये काम निर्माण झाला त्याला भय आणि लाज वाटत नाही. पण आत्तासाठी आपल्याला उपयोग काय आहे, ज्याच्या अंतःकरणात काम विकार निर्माण झाला त्याच्या अंतःकरणात सद्विचार राहूच शकत नाही. का? ज्ञानोबा म्हणतात इही म्हणजे ह्यांनी विवेकाची त्राय फेडिली, विचाराचा आधारच काय केला, नाहीसा केला. मग ज्या गोष्टीला जो आधार असतो तोच नाहीसा केला की ती वस्तू राहीलच कशी? आता भिंत ती पायावर काय आहे, आधारित आहे. त्या पायाला सुरुंग लावला तर भिंत राहील कशी? त्या भिंतीचा आधार असलेला पायाच नष्ट झाला की ती भिंत काय होऊन जाईल, जमीनदोस्त होऊन जाईल, पडून जाईल. तसा विवेक ज्या आश्रयावर आहे तो आश्रयच यांनी काय केला, नाहीसा केला. असे हे महाप्रतापी कामक्रोध आहे. तो ही विवेकाची त्राय फेडिली. मी सांगत होतो आपल्याला, परमार्थामध्ये मुख्य भांडवल आहे विवेक. जसं व्यवहारामध्ये मुख्य भांडवल आहे पैसा, लक्षात आलं, व्यवहारात पैसा हे भांडवल आहे, त्याप्रमाणे परमार्थामध्ये विवेक, वैराग्य, उपशम इत्यादी हे काय आहेत, भांडवल आहेत. आणि या भांडवलाच्या आधारावरच भगवत प्राप्तीचा जो मार्ग आहे तो आपण क्रमून जाऊ शकत असतो. या विवेक वैराग्यादिकाचा अंतर्भाव आपण बोलून आलो. साधन चतुष्टय जे सांगितलं त्याच्यात होत असतो आणि यांच्या बळावर साधक काय करत असतो, परमप्रयोजन जो मोक्ष आहे तो काय करून घेत असतो, प्राप्त करून घेत असतो. तैसे देह जीवाची मिळणी, जो उदयजत सुये पाणी, तो विवेक अंतःकरणी जागविजे, ज्ञानोबराय म्हणतात. आणि या विवेकानं, या विचारानंच ज्ञान हे काय होत असतं, प्रकट होत असतं. नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेण अन्य साधनैहि, यथा पदार्थ भानम ही प्रकाशेन विना क्वचित. अपरोक्षानुभूती नावाच्या ग्रंथात, छोटा ग्रंथ आहे, भगवान भाष्यकारांनी सांगितलेला आहे. यथा ज्याप्रमाणे, पदार्थ भानम ही प्रकाशेन विना क्वचित, पदार्थांचं वस्तूचं ज्ञान आपल्याला प्रकाशा वाचून होत नाही. आता प्रकाश आहे, सूर्यप्रकाश, म्हणून तर आपण एकमेकांना पाहू शकतो. वस्तू पदार्थांचं आपल्याला काय होत आहे, ज्ञान होत आहे. ज्याप्रमाणे विना प्रकाशाचं पदार्थ भान होऊच शकत नाही, त्याचप्रमाणे नोत्पद्यते विना ज्ञानम विचारेण अन्य साधनैहि, ज्ञाना वाचून अन्य कोणतीही साधनं केली तरी देखील ज्ञानम न उत्पद्यते, ज्ञान प्रकट होत नाही. म्हणजे ज्ञान कशाने प्रकट होतं, विचारानेच काय होतं, प्रकट होत. तुकोबराय सांगतात की नाही, विचारा वाचून
न पविजे समाधान. विचाराशिवाय समाधान, शांती, सुख, आत्मसुख ज्याला म्हणूया, ते प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तर संतांनी वारंवार काय करायचं सांगितलं आपल्याला? विचार. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. विचार करायचा सांगितला. परंतु काम क्रोध हे असे आहेत की हा विचारच टिकू देत नाही. त्या विचाराचाच काय करतात? आश्रय नाहीसा करतात. काम उत्पन्न झाला की विवेक नष्ट झालाच समजा. जेथे काम आहे तेथे विवेक असूच शकत नाही. ही विवेकाची त्राय फेडिली. यांनी काय केला? विचाराचा आधारच, आश्रयच नाहीसा केला, नष्ट केला. वैराग्याची साल काढिली, वैराग्याच्या अंगची कातडी काढली. वैराग्याला सोलून काढलं. खाली किंवा साल दोन्ही पाठ आहेत. दोन्हीचा अर्थ काय आहे? साल, कातड. वैराग्याचं कातड, वैराग्याला सोलूनच काढलं. वैराग्य म्हणजे अनासक्ती. ऐहिक असो किंवा पारलौकिक जे भोग आहेत ते नाशवंत आहेत असं जाणून त्यांच्याविषयी काय होणं? निरीच्छ होणं. तैसे ऐहिकीचे की स्वर्गीचे भोग पायी झाली या इच्छेचे परिभोगावे हे न रुचे मना माझी. इहलौकिक भोग असो किंवा पारलौकिक भोग असो, ते भोग आपण होऊन समोर येऊन उभे राहिले हात जोडून माझा स्वीकार करा, तरी देखील त्या भोगांचा स्वीकार करावा, ते भोग भोगावेत असं मनामध्ये सुद्धा येत नाही. त्याला म्हणायचं खरं वैराग्य. या वैराग्याचं काय केलं यांनी? कातड सोलून टाकलं. कोणी? काम क्रोधांनी. ब्रह्मादी स्थावरांतेषु वैराग्यम विषयेष्वनु यथैव काकविष्ठायाम वैराग्यम तद्धि निर्मलम. निर्मळ वैराग्य, खरं वैराग्य, त्याची व्याख्या भगवान भाष्यकार आचार्यांनी केलेली आहे. यथैव काकविष्ठायाम, कावळ्याची विष्ठा, तिला ज्याप्रमाणे आपण तुच्छ मानतो त्याचप्रमाणे ब्रह्मादी स्थावरांतेषु, अगदी इहलौकिक भोगापासून पारलौकिक समस्त भोगांविषयी अशी बुद्धी होणं. कशी? काकविष्ठायाम, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे. दुसऱ्या पशूंची विष्ठा असती तर ती उपयोगात आणता आली असती. शब्द कसा वापरलाय भगवान भाष्यकार शंकराचार्य यांनी? इतकी तुच्छ बुद्धी त्या भोगांविषयी होणं, त्याला काय म्हणतात? वैराग्य असं म्हणत असतात. परमार्थामध्ये विवेकाबरोबर वैराग्यही असावं लागतं. केवळ मौखिक विवेक असून उपयोग नाही. केवळ विवेकच आहे म्हणजे सत्य काय असत्य काय हे कळतंय, पण मराठीत म्हण आहे तसं कळतंय पण वळत नाही. कळतंय, शास्त्र शिकल्यानंतर लक्षात येतं हे मिथ्या आहे, हे खोटं आहे, हे अनित्य आहे, हे दुःखरूप आहे, असत आहे, जड आहे, आणि हे सच्चिदानंद रूप, सच्चिदानंद घन आहे, आनंदाचा कंद आहे, वगैरे वगैरे सगळं कळतं. आणि मुखाने म्हणतो देखील. याचा अर्थ विवेक त्याच्या ठाई आहे. पण ज्याला तुच्छ म्हटलेला आहे त्याचा त्याग करून जे सद्रूप आहे त्याचा स्वीकार करण्याची जी हिंमत आहे ती नाहीये, म्हणजे वैराग्य नाही आहे. मौखिक विवेक उपयोगाचाच नाही आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे तोंड भरो का विचारा, अंतरी विषयासी थारा. तोंड भरो का विचारा. तोंड कशाने भरलं? विचारानं. तोंड उघडलं रे उघडलं की त्याच्यातून काय बाहेर पडतात? विचारच बाहेर पडतात, सद्विचारच बाहेर पडतात, संत वचनच बाहेर पडतात, शास्त्र वचन बाहेर पडतात. इतकं काय झालंय? तोंड पान वगैरे खातात की नाही लोक? तोंड उघडलं की उघडलं, तोंड भरलेलं असतं त्या वस्तूने. तसं तोंड भरो का विचारा, पण अंतरी अंतःकरणामध्ये विषयासी थारा. पण अंतःकरणात विचार कशाचा आहे? कशाचा आहे? विषयाचा. याचा अर्थ त्याला काय नाही आहे? वैराग्य नाही आहे. मौखिक विवेक उपयोगाचा नाही. विवेकासोबत वैराग्य असावं लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी, जसं तुकोबरायांचं वर्णन केलेलं आहे. वैराग्याशिवाय परमार्थ होऊच शकत नाही. जशी पायाशिवाय इमारत होऊ शकत नाही. पायाविन भिंत तातडीची. भिंत बांधली भली उंच उंच, मोठी लांब रुंद, पण काय नाही तिला? पाया नाही. कधी अंगावर पडेल, कोसळेल, सांगता येतं का? सांगता येत नाही. त्याप्रमाणे वैराग्याखेरीज परमार्थ होऊ शकत नाही. पण हे काम क्रोध त्या वैराग्याला टिकूच देत नाही. काय करतात ते? वैराग्याची खाली काढिली, वैराग्याच्या अंगची कातडी
सोलून काढतात. आता कातडी सोलून काढल्यानंतर जगेल का ते वैराग्य? एखादा वैराग्यवान पुरुष दिसला रे दिसला, हे काम क्रोध तिथं जातात, त्याच्या मनात निर्माण होतात आणि त्याचं ते असलेलं वैराग्य काय करतात? सोलून काढतात त्या वैराग्याला. लक्षात आलं का? तू वैराग्य नुसतं दिसतं पण त्याच्यात प्राण, आपलं कातडं काढल्यानंतर जिवंत राहू का आपण? त्या वैराग्याला सोलून काढतात. मग राहील का वैराग्य? नाही. दिसण्यापुरतं राहील पण प्राणहीन वैराग्य. तसं बोलण्यापुरतं वैराग्य राहील मग त्या साधकाच्या ठिकाणी, की ज्या साधकाच्या अंतःकरणात कामक्रोध निर्माण झाल्यानंतर त्या कामक्रोधांनी त्याच्या ठाई असलेल्या वैराग्याला काय केलं? सोलून काढलं. अजून काय केलं? जितया मान मोडिली उपशमाची, जितया उपशमाची मान मोडिली, जिवंतपणीच त्या शमदमाची उपरम त्याची काय केली? मान मुरगळून टाकली. आता मान मुरगळून टाकल्यानंतर जिवंत राहील का? हे कामक्रोध भयानक आहेत. हे काय काय करतात, त्यांचं उपद्रव सामर्थ्य या ठिकाणी काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. उपशम म्हणजे उपरम, निग्रह, इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणं, याला काय म्हणतात? उपशम. इथं उपशम शब्द आहे. विषयेभ्य परावृत्ती ही परम उपरतीर्हि सा. उपरती, उपरम, उपशम, शमदमादिकांचा अंतर्भाव उपरमातच काय होतो? होत असतो. ऐसा बुद्धीचा उपरमू तया नाम म्हणिपे शमू, ज्ञानभराय म्हणतात. आणि त्या उपशमाची, त्या शमदमांची काय केली? कसे शमदम? जिवंत, त्याच्या ठाई आहे, तो इंद्रिय निग्रह करतोय. कोण? साधक. इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह काय करतोय? करतोय तो. आपल्या मनाला, इंद्रियांना समजावून सांगतोय की हे विषय आहेत, हे घातक आहेत, त्यांच्याकडे जायचं नाही. आपल्याला कुठे जायचंय? भगवंताकडे जायचं, असं तो सांगतोय. बळे बळे त्या इंद्रियांचा काय करतोय? निग्रह करतोय. पण असा जो उपशम आहे, जिवंत असलेल्या त्या उपशमाची मानच मुरगळून टाकली. कोणी? कामक्रोध. याचा अर्थ जोपर्यंत कामक्रोध आहे तोपर्यंत उपशम साधन शक्यच नाही. जो अंतःकरणात कामक्रोध निर्माण झाले की तो कसा काय निग्रह करील इंद्रियांचा? ते कामक्रोध म्हणतील तसं तो करील. कारण त्या उपशमाला त्यांनी काय केलं? त्याची मान मोडून टाकली. जितया उपशमाची मान मोडिली. अजून काय केलं कामक्रोधांनी? भयंकर आहेत हे. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रूप सांडिले उपडून या. इही संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रूप उपडून या सांडिले. इही म्हणजे यांनी, या दोघांनी काय केलं? दोघांनी संतोष वन खांडिले. संतोष रूपी वन, संतोष रूपी अरण्य तोडून टाकले. साधक कुठे जाईल साधने करता? अरण्यात. कोणत्या अरण्यात? संतोष रूपी अरण्यात. साधक संतुष्ट असतो की संतुष्ट सतत योगी. तो त्याच्या संतुष्टी करता बाह्य आलंबनाची अपेक्षा नसते. बाह्य गोष्टीतील त्याने असारता जाणलेली असते. तो कसा असतो? संतुष्ट असतो. पण या कामक्रोधांनी काय केलं? त्याचं संतोष वनच काय केलं? खांडून टाकलं. त्याला साधनेकरिता आश्रयच ठेवला. आता नाही का वन तोड झालेली, वृक्ष तोड, जंगल तोड झाली, तर जंगलात, जंगलाच्या आश्रयाने राहणारे त्यांना आधारच आता काय राहिलेला? हे बिबटे, वाघ दिसतात की नाही? ते बिचारे कुठे राहत होते? जंगलात राहत होते. आपण काय केली? त्यांची जंगलं नष्ट केली. मग नाईलाजाने त्यांना कुठे यावं लागलं? आपल्या भेटीला यावं लागलं. येतात. संतोष वन खांडिली, यांनी संतोष रूपी अरण्य तोडून टाकलं. धैर्य दुर्ग पाडिले, धैर्य रूपी किल्ले काय करून टाकले? पाडून टाकले. साधक कुठे राहतो? धैर्य रूपी किल्ल्यात राहतो. काही प्रसंग आला तरी त्याला तो काय करतो? धैर्यानं तोंड देत असतो. त्याचा धीर काही भंगत नाही. ज्यांच्या धैर्यानाही भंग, त्याचं धैर्य काय होत नाही? भंगत नाही. पण या कामक्रोधांनी काय केलं? धैर्यरूपी किल्ले काय केले? पाडून. धैर्य दुर्ग पाडिले आणि आनंद रोप उपडून या सांडिले. आणि आनंदाचं रोपट उपटून फेकून दिलं. आनंदाची कोवळी रोप काय केली? उपटूनच टाकली. बंडखोर आहे ते. ही संतोषवन खांडिले. संतोष म्हणजे सुख, समाधान, तृप्ती, प्रसन्नता. साधक कसा असतो? प्रसन्न असतो, तृप्त असतो, अल्पसंतुष्ट. संतुष्ट असतो तो सतत. त्याची संतुष्टता ही बाई आलंबना वाचून असते.
नाहीसा करता. आता खरी गोष्ट ही आहे की हा जो जीवात्मा आहे तो भूत भविष्य वर्तमान अशा तीनही काळामध्ये काय आहे, संतुष्टच आहे. जो सर्वदा नित्य तृप्तू, बघून आलो दुसऱ्या अध्यायामध्ये आपण. हा जीवात्मा काय आहे, नित्य तृप्तच आहे. हा जीवात्मा त्या परमात्म्याहून काय नाही आहे, वेगळा नाहीच आहे. तुका म्हणे कैची की कोठे जीव निराळा. आणि त्या परमात्म्याचं वर्णन करताना कसं केलेलं आहे, सच्चित आनंद घन सुखरूप ऐसे दुजे कोण सांग माझ्या पांडुरंगासारे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखरूप कोण आहे, तो परमात्मा. आणि त्या परमात्म्याहून हा जीवात्मा काही नाही आहे, भिन्न नाहीच आहे. सुख हे आत्म्याचं काय आहे, स्वरूपच आहे. आत्म्याच्या ठाई सुख आहे असं नाही, आत्मा सुखरूपच आहे. सुख आणि आत्मा हे दोन वेगळे, फक्त काय आहेत, शब्द भिन्न आहेत. आत्मा आणि सुख किंवा परमात्मा आणि सुख हे केवळ काय आहेत, एकाच वस्तूची दोन वेगवेगळी नाव आहे. सुखम अस्य आत्मनो रूपम असं म्हटलेलं आहे. सुख हे त्या आत्म्याचं काय आहे, स्वरूपच आहे. तेव्हा मूळचाच हा सुखरूप आहे. त्याला अंतकरण सोडून बाहेर जाण्याची आवश्यकताच नाही. कशासाठी, संतुष्टीसाठी. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम की भ्रांतासी काम विषय. पण ह्याची जी संतुष्टता आहे ना ती नष्ट होते. कशामुळं, विषयेच्छेमुळे. विषयांची इच्छा निर्माण झाली की त्याची असलेली संतुष्टता काय होते, नष्ट होते. हा जो काम आहे हा जीवाच्या स्वसुखास काय करतो, तिरोधान करतो, अडथळा निर्माण करतो. आपण बघून आलो बघा, तिथं विस्तारानं त्याचा थोडा विचार दुसऱ्या अध्यायामध्ये केलेला आहे. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. हे अर्जुना ऐक म्हटले, हा जो प्रौढ अभिलाष म्हणजे आत्यंतिक इच्छा, भोगेच्छा ही ज्यावेळेस मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस तो अभिलाष म्हणजे तो काम काय करतो, स्वसुखेसी अंतराय करीतो असे. स्वतःचं जे सुख आहे ते अनुभवण्यामध्ये अडथळा निर्माण करतो. म्हणजे प्रत्येक जीव हा सुखरूपच आहे, पण त्या सुखरूपतेची अनुभूती त्याला नाही आहे. कशामुळं, मध्ये अडथळा आहे. कोण अडथळा आहे, हा काम. म्हणजे काम क्रोध हे जर निर्माण झाले तर त्याचं असलेलं सुखरूपत्व हे त्याला अनुभवता येत नाही. आणि मग सुखाकरता हा जीव काय करतो, विषयांकडे धावू लागतो. पण विषय सुखाणं कधी कोणाची तृप्ती झाल्याचं ऐकिवातच नाही. काल पाहिलं होतं, न जातो काम कामानाम उपभोगे न शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवाभिवर्धते. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. अग्नीमध्ये ती अग्नी विझावी म्हणून एकानं काय आणून टाकलं, रॉकेल, पेट्रोल, ज्वालाग्रही पदार्थ. विझेल का ती, काय होईल, आणखी भडकेल. तसं एखाद्यानं भोगेच्छा अंतकरणात निर्माण झाली आणि विषयांचा उपभोग घेतला, मग शमेल का ती भोगेच्छा, नाही. ज्ञानोबा म्हणतात भोगी काम वाढे. काल परवाच विषय झालेला आहे. भोगी काम वाढे इंधने आगीसी हकाक चढे. इंधनानं त्या आगीला आणखी काय होते, हकाकी येते, आणखी प्रबळ होतो तो. त्याची शांती कधीच होऊ शकत नाही. विषय काय आहे, ही संतोषवन खांडिले हा जो साधक आहे तो आपल्या ठाई काय आहे, संतुष्टच आहे. पण त्याचा संतोष यांनी काय केला, नष्ट केला. हे निर्माण झाले आणि आता काही त्याला संतुष्टतेचा अनुभव येतच नाही. संतोष वन खांडिले. ज्ञानोबा म्हणतात त्याच्याकडं संतोष रूपी वन होतं. त्या वनात बसून तो साधना करत होता. ते वनच काय केलं, यांनी तोडून टाकलं. धैर्य दुर्ग पाडिले. धैर्य परमार्थामध्ये धैर्याची काय अत्यंत आवश्यकता. व्यवहारामध्ये सुद्धा काय लागतं, धैर्य. धीर तो कारण साह्य होतो नारायण. धीर पाहिजे. धैर्यभंगाची अनेक कारणं उपस्थित होतात, पण हा जो साधक आहे तो आपलं धैर्य भंगू देत नाही. अनेक कारण आहेत, खूप कारणं शास्त्रामध्ये सांगितले. निंदा कोणी केली तरी देखील काय होतं, धैर्यभंग होतं. स्तुती केली तरी काय होतं, धैर्यभंग होतं. काही दुःखाचे काही प्रसंग प्राप्त झाले तरी देखील काय होतं, धैर्यभंग होतं. धैर्यभंगाची कोणतीही कारणं उपस्थित झाली तरी हा आपलं धैर्य भंगू देत नाही. पण हे मात्र असे महाभयंकर आहेत की हे का त्याच्या अंतकरणात एकदा
उदित झाले, घुसले त्याच्या अंतकरणात, की त्याचा धैर्यरूपी किल्लाच काय करून टाकतात, पाडून टाकतात. धैर्याला काय म्हटलं ज्ञानोबरायांनी, दुर्ग. किल्ल्यासारखं मजबूत धैर्य, पण ते धैर्य सुद्धा काय करून टाकलं त्यांनी, पाडून टाकलं. धैर्य दुर्ग, धैर्यगृह नाही म्हटले. पूर्वी किल्ले बांधायचे राजे लोक, ज्याचे किल्ले त्याचे राज्य. ज्याच्याकडे किल्ले असायचे, मजबूत किल्ले, त्याचंच काय असायचं त्या प्रदेशावर राज्य. कारण तिथून राज्यकारभार करणं सोपं जायचं. सैन्य, रसद, दारुगोळा हे सगळं तिथं सुरक्षित ठेवणं हे काय व्हायचं, सोयीचं जायचं. मोठमोठे किल्ले असायचे. त्या किल्ल्यामध्ये काय एकदा तो राजा, ते सैन्य असेल, आणि बाहेरून त्या राजाच्या सैन्याच्या कितीही पटीनं सैन्य आलं तरी देखील सहसा तो किल्ला काही जिंकल्या जाऊ शकत नसायचा. अनेक अभेद्य किल्ले आहेत की नाही इतिहासामध्ये आपण पाहतो. हा धैर्यरूपी किल्ला कुणी निर्माण केला, साधकाने निर्माण केला होता. आणि त्या धैर्य किल्ल्यामध्ये तो राहत होता, बिनधास्त राहत होता. यांनी काय केलं, त्या धैर्यरूपी किल्ल्यात राहत असताना ह्या साधकाने अनेक गोष्टींना तोंड दिलं होतं. कोणी निंदा केली तरी त्याचं धैर्य काही डळमळी झालं नाही. बाहेरून किती तोफा डागल्या त्या किल्ल्यावर तरी काही त्याचा परिणाम नाही. निंदा, स्तुती, दुष्काळ, मान, अपमान, द्रव्यनाश, रोगाधिकांची दुःख, या कोणत्याच दुःखानं त्याचं धैर्य डळमळीत झालेलं नव्हतं. पण यांनी मात्र केवळ त्याचं धैर्य डळमळीत केलं नाही, ते धैर्यरूपी किल्लाच काय केला, पाडून टाकला. इही संतोष वन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आणि आनंद रोप सांडिले उपडून या. आनंद रोप उपडून या सांडिले, आणि आनंदाची कोवळी रोप उपटूनच टाकली. आनंद रोप म्हटलं बरं का ज्ञानोबा. आता कुठे त्याला आनंद व्हायला लागलेला होता. कुणाला, त्या साधकाला, परमार्थ मार्गावर चालणाऱ्या त्या साधकाला आता कुठे आनंद निर्माण झालेला होता. जसं आपण बीजारोपण केलं, अंकुर दशेला ते आलं की थोडी कोळी कोळी काय होतात, रोप होतात, त्या रोपट्यामध्ये त्याचं रूपांतरण होत असतं त्या बीजाचं. ह्या साधकाने साधना करून करून ती आनंदाची जी बीज लावली होती ती अंकुर दशेला आलेली होती, आणि त्यांचं रोपट्यात रूपांतरण झालेलं होतं. की एवढ्यातच हे काम क्रोध त्याच्या अंतकरणात उदित झाले, आणि त्यांनी त्या आनंदाची रोपच काय करून टाकली, उपटूनच टाकली. असतात की नाही काही माणसं विचित्र अशी काही काही अशा प्रवृत्तीची माणसं जगात असतात की नाही. तुम्ही बगीचा वगैरे लावला आणि कुठे बाहेर गेले की काय करतात ते असतात. याला येतं ना टीव्हीला वगैरे आपण पाहतो की नाही, एखाद्याचा बाग असतो, तोच काय करतात, नेस्तनाबूत करतात, तोडून टाकतात, आणि राक्षसी आनंद होतो त्या लोकांना. तसं यांनी केलं. त्या साधकाची आनंद रोपच काय केली, उपटून टाक. नुकताच तो आनंदित व्हायला लागलेला होता, परमार्थाचा आनंद त्याला येऊ लागलेला होता, साधनेतला आनंद तो घेत होता. त्यांनी काय केलं, ते आनंद रोप उपटून टाकून दिली. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हाग्री आगी सुदली, तापत्रयाची. इही यांनीच काय केलं, बोधाची रोपे लुंचिली, बोधरूपी रोपे उपटून टाकली. ज्ञानाची वाढीला लागलेली जी रोप आहे त्याचं ज्ञान आता कुठेतरी वाढीला लागलेलं होतं, ज्ञान प्राप्त त्याला होत होतं. अजून काही तो पूर्ण ज्ञानी झालेला नव्हता, पण त्या मार्गावर होताच. तर यांनी काय केलं, त्याला जो आत्ता नुकता बोध झालेला होता, ज्ञानाची वाढीला लागलेली रोप काय केली, खुडूनच टाकली, लुंचिली. सुखाची लिपी पुसिली, सुखाची अक्षरच काय केली, पुसून टाकली. सुखाचा लेख, सुखाचं नावच काय केलं, पुसून टाकलं. जिव्हाग्री आगी सुदली तापत्रयाची, जिव्हाग्री तापत्रयाची आगी सुदली. आणि जिव्हाग्री हृदयामध्ये मर्मस्थानी त्या मनुष्याच्या काळजात त्रिविध तापाचे काय केले, आगी सुदली, निखारे घातले. त्रिविध तापाची आग लावून दिली त्याच्या अंतःकरणामध्ये. ही बोधाची रोपे लुंचिली. बोध म्हणजे यथार्थ ज्ञान, आत्मज्ञान. ज्या ज्ञानाने परमात्मा गोचर होतो, परमात्मा प्राप्त होतो, त्याला काय म्हणतात, आत्मज्ञान. त्यालाच म्हणत असतात बोध. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव.
परमात्मा नावाची जी वस्तू ती ज्याच्यामुळं गोचर होते, प्राप्त होते, त्याला काय म्हणतात? ज्ञान. त्याला म्हणतात बोध. आणि त्या बोधाची रोप म्हणजे आत्ताच याला कुठंतरी बोध झालेला होता. अनंत काळ साधना करून श्री गुरु कृपेनं, शास्त्र कृपेनं त्याला तो बोध त्याच्या अंतकरणात झालेला होता. त्या बोधाची काय केली? रोपेच यांनी खुडून टाकली. ही बोधाची रोपे लोंचली. म्हणजे बोध काही पक्का होऊ देत नाहीत ते. कोण? काम क्रोध. ज्या साधकाच्या अंतकरणात हा बोध जागा व्हायला लागला की ते निर्माण होतात. कोण? काम क्रोध. आणि या बोधाची रोप खुडून टाकतात. असं सुखाची लिपी पुसिली, सुखाची अक्षर काय केली? पुसूनच टाकली. सुख ठेवलंच नाही. जसं आता फळ्यावर आपण लिहिलं आणि पुसून टाकलं, तर पूर्वी काय लिहिलेलं होतं काही लक्षात येतं नाही? पुसून टाकलं. तसं हा सुखरूपतेकडे प्रवास करत होता. काही सुख त्याला व्हायला लागलेलं होतं. त्या सुखाची लिपी, सुखाची अक्षरच काय केली? त्यांनी पुसून टाकली. आणखी काय केलं? सुखाची, ठीक आहे, पूर्वी त्याचं असलेलं सुख ते काय केलं? नष्ट केलं. एवढंच नाही, तर त्याच्या मर्मस्थानी, हृदयामध्ये, काळजामध्ये काय केलं? त्रिविध म्हणजे तापत्रयाची आगी सुदली. त्रिविध तापाची आग लावून दिली. कोणाच्या? त्या साधकाच्या अंतकरणात. कुणी? या कामक्रोधांनी. जी वागरी आगी सुदली तापत्रयाची. हे अंगातव घडले, जीवीची आथी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. नाही मग तेवढीच होईल, होणार नाही. विषय मला संपून टाकायचा असं आहे. हे अंगा तव घडले, हे तव अंगा घडले. हे तर शरीराबरोबरच काय झाले? उत्पन्न झालेले आहे. जीवीची जडले आथी, अंतकरणाला चिकटलेले आहेत. परंतु गिवसिले ब्रह्मादिका नातोडती. परंतु शोधायला जर गेलं तर ब्रह्मदेवादिक जे देव आहेत त्यांना देखील हे सापडत नाही. आपल्याला कधी सापडायचे? उत्पन्न कसे झाले? हे शरीराबरोबरच उत्पन्न झालेले आहे. हे तर अंगा घडले, शरीराबरोबरच काय झाले? हे उत्पन्न झाले. जीवीची जडले आथी. बरं, अंतकरणाला जडून बसलेले आहेत, अंतकरणाला चिकटलेले आहेत. आणि शोध आपण बाहेर घेऊ. चोर जर घरात लपून बसला तर सापडेल का? तो घरात जाऊ द्या, पोलीस स्टेशन मध्ये जर लपून बसला तर तो सापडेल कधी पोलिसांना? कधीच सापडू शकणार नाही. कारण शोध कुठे घेतला जाईल? बाहेर. तिथं लपून बसेल अशी शक्यताच नाहीये. पण हे कुठं बसले? जीवीची आथी जडली. जीवीची जडले आथी, अंतकरणाला जडून बसलेले आहेत. परी असं आहे. परंतु शोधलं तर, त्यांना जर शोधायला गेलं तर गिवसिले ब्रह्मादिका नातोडती. तर शोधायला जर गेलं तर हे ब्रह्मादिक देवांना देखील सापडत नाहीत. शोध करूनही सापडत नाहीत. कुणाला सापडत नाहीत? आपल्याला नाही. आपोआप तर सापडतच नाहीत, शोधूनही सापडत नाहीत. आणि कुणाला सापडत नाहीत? ब्रह्मदेवादिक देवांनाही सापडत नाहीत. हे अंगातव घडले. घडले म्हणजे बनले, अस्तित्वात आले, उत्पन्न झाले. काम क्रोध जिंकण्यास कठीण का आहेत? ते ज्ञानोबर आहे आपल्याला सांगतात. कारण हे शरीराबरोबरच काय झाले? निर्माण झाले. शरीर म्हणजे काय आहे? एक विकारच आहे की नाही? बाह्य शरीर जरी आपलं हे पंचमहाभूताचं असलं तरी सूक्ष्म शरीर हे कसं आहे? अपंचीकृत पंचमहाभूतांच्या त्या तन्मात्रापासून तयार झालेलं आहे. ते कसं आहे? वासनात्मक आहे. जसे हे स्थूल शरीर अस्थि, मांस, मज्जा इत्यादी स्वरूपाचं आहे. म्हणजे सूक्ष्म शरीर आहे ते कसं आहे? वासनारूप आहे. आणि पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी हे 17 अवयव, 17 तत्वांचं मिळून सूक्ष्म शरीर होत असतं. आता अनेक शास्त्रकार बुद्धीत अहंकाराचा, मनात चित्ताचा काय करतात? समावेश करतात. पण अंतकरण चतुष्टय म्हणतो की नाही? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. पण हे मन आणि बुद्धी, चित्त आणि अहंकाराचा त्याच्यात काय करून टाकतात? समावेश करतात. दोनच काय मानतात? प्रकार मानतात. हे काम क्रोध कुठे राहतात? म्हटले अंतकरणात राहतात.
आता ते सापडतील कसे, कारण ते सूक्ष्म आहेत. आता अंतःकरणच सूक्ष्म आणि त्या अंतःकरणात ते राहतात, ते सापडतील कसे? जसं आता शरीराचं स्थूल शरीराला काही रोग जर झालेला असेल, शरीराच्या आतमध्ये जरी काही रोग झालेला असेल, तरी हे वैद्य लोक, कुशल डॉक्टर लोक काय करतात, शस्त्रक्रिया करून ती रोगाची बीज, काही गाठी काही झालेल्या असतील ते काय करतात, शोधतात, काढतात. आता यांना शोधायचं कसं? हे कसे आहेत? सूक्ष्म आहेत. सूक्ष्म शांत करणात ते जडून बसलेले आहे, जीवाला चिकटलेले आहेत. असं म्हणण्याचं कारण ते अंतःकरणाशी तादात्म्य करणारा जो जे चैतन्य, ज्याला जीव म्हणतात, त्याच्याशी जडून बसलेले आहेत. आणि असे हे अतिशय सूक्ष्म असल्यामुळे ब्रह्मादिका गिवसिले ना तोडती, ब्रह्मादिक देवांना देखील शोध करून देखील हे सापडत नाही. ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मदेवादिक जे देव आहे, ब्रह्मदेव, स्वर्गातील देव, यांना सापडत नाही. हे पहा, ब्रह्मदेव जरी असेल आणि स्वर्गातील इंद्रचंद्रादी देव जरी असतील तरी ते जीवदशेतच आहेत. ते कोण आहेत? शेवटी जीवच आहेत. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवा, ते जीव वाढून वाढून तिथपर्यंत गेलेला आहे. मोठा जीव, लक्षात आलं का? पुण्यवान असलेला जीव, ज्यानं तपाचरण करून पुण्याच्या बळानं त्या पदाला फक्त गेलेला आहे. शेवटी आहे कोण? जीवच आहे. तो काम आपला प्रताप सांगतोय, नाथ महाराजांच्या भागवतात त्याचं वर्णन आहे. तो काम म्हणत असतो, मज कामाचे नि घाई ब्रह्मा कन्येशी धरू जाय. ब्रह्मदेवापुरतं आपल्याला पाहायचं असेल तर तो काम म्हणतो, माझा असा प्रताप आहे की मी त्याच्या मागे लागलो तर तो ब्रह्मदेव सुद्धा आपल्या कन्येच्या पाठीशी लागला. हा एवढा काय आहे, प्रतापी आहे. हे काम क्रोध असे आहेत की ते ब्रह्मादिकांनी शोधायचं म्हटलं तरी देखील शोधूनही सापडत नाहीत. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हारी, म्हणून प्रवर्तती महामारी सावरती ना. हे चैतन्याच्या शेजारी, हे काम क्रोध जीवात्म्याच्या जवळच असतात, शेजारीच असतात. ज्ञानाच्या एका हरी, ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान नाही, याचे वृत्ती ज्ञान, त्या वृत्ती ज्ञानाच्या एका पंक्तीला ते खेटून बसलेले असतात. म्हणून महामारी प्रवर्तले सावरती ना. म्हणून ते मारामारी करायला जर प्रवृत्त झाले तर आपल्याला आठपत नाही, आपल्याला ऐकत नाहीत. कारण ते कुठे राहतात? जीवात्म्याच्या जवळच असतात. हे पहा, दुसरीकडचा कुठला शत्रू असेल, त्याचं आपलं भांडण झालं असेल, तो आपल्याला मारायला येणारा असेल तर आपण सावध राहू शकतो. त्याचा काय करू शकतो? प्रतिकार करू शकतो. त्याला येताना पाहू शकतो. त्याने काय शस्त्र सामग्री आणलेली आहे हे कळू शकतं. किती लोक आलेले आहेत त्यांची संख्या कळू शकते. पण हे कुठे राहतात? शेजारी. कधी येऊन मारतात कळतच नाही. त्यामुळं सावध राहण्याचा काही प्रश्नच नाही. हे चैतन्याच्या शेजारी, हे जीव चैतन्याच्या शेजारी असलेल्या अंतःकरणाच्या घरातच राहतात. एकाच पंक्तीला ते खेटूनच बसलेले असतात. आणि असं असल्यामुळं मनोनी महामारी प्रवर्तती सावरती ना. हानाहानी करायला जर ते प्रवृत्त झाले, मारामारी, महामारी म्हणजे मारामारी जर करायला प्रवृत्त झाले, हानाहानी करायला प्रवृत्त झाले तर ते काही आवरत नाही. तो हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कवळीती प्राणी याते. हे काय करतात म्हणले? हे जळे विन बुडविती, हे पाण्या वाचून बुडवतात माणसाला. बुडण्याकरता काय आवश्यक आहे? पाणी. पण यांचं सामर्थ्य असं आहे, यांचा प्रताप असा आहे, पाण्या वाचून हे काय करतात? बुडवतात. आगी विन जाळीती, अग्नीशिवाय जाळतात. जाळण्याकरिता तर काय आवश्यक आहे? अग्नी. पण यांना अग्नीची गरज नाही जाळण्याकरता, अग्नीशिवाय जाळतात. न बोलता प्राणी याते कवळीती, आणि न बोलता न कळता प्राण्यांना काय करतात? घेरत असतात. जळे विन बुडविती, पाण्याशिवाय बुडवतात. यातून ज्ञानोबरायांना काय सांगायचं? या कामक्रोधांचं अगाध सामर्थ्य सांगायचं आहे. खरं तर ही एक एक ओवी खूप चिंतनीय विषय आहे. एका ओवीत 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे काय काय करतात त्याची लिस्टच दिलेली आहे. विस्तारानं चिंतनाचा काय आहे विषय आहे. पण आता आपल्याला एक आवर्तन असं आपण घेणार आहोत, बघूयात पुढे. मग हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कवळीती प्राणी याते. 2 ओव्या राहिल्या, संपून टाकू. हे शस्त्रे विन साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी असी तरी वधिती पैज घेऊन. हे शस्त्रे विन साधिती,
हे शस्त्रा वाचून काय करतात? ठार करतात, संधी साधून मारतात. त्यांना शस्त्राची आवश्यकता नाही, हे शस्त्रा वाचून संधी साधून मारतात. दोरे विन बांधिती, दोरा वाचून बांधतात. आणि ज्ञानियासी तरी पैज घेऊनी वधिती. आणि शहाण्या लोकांना, ज्ञानी पुरुषांना तर पैजेचा विडा उचलून ठार करतात. ते म्हणतात या सामान्यांना तर काय, त्यांना चालता चालताच मारू, पण यांना मारण्याची काय करतात? प्रतिज्ञाच करतात. प्रतिज्ञापूर्वक पैज घेऊन पैजेचा विडा उचलून काय करतात? ठार करतात. हे शस्त्रे विन साधिती. हे ठार मारायचं असेल तर काय लागतं आपल्याला? शस्त्र लागतं. पण या कामक्रोधांना शस्त्राची आवश्यकता नाही. हे पहा, हे लोक कोणाची हत्या करतात, खून करतात की नाही? पण हे कोणाला वश होऊन करतात? कामक्रोधांनाच ना. क्रोध आला, राग आला, डोक्यात कोणाच्या काही घातलं, फाशीपर्यंत जातो की नाही माणूस? मरतो की नाही तो माणूस? कोणी मारला? या कामक्रोधांनी. त्या कामक्रोधांना कशाची गरज पडली का? शस्त्राची नाही. ते फक्त कोणाच्या तरी हृदयात प्रवेश झाला, त्याचं डोकं खराब झालं, त्याने काय केलं? कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी घालून मारलं, आणि पोलीस पकडून घेऊन गेले. न्यायालयाने काय केली? फाशी दिली. फाशी दिल्यानंतर मेला की नाही? मारलं कोणी? या कामक्रोधांनी. कशा वाचून? शस्त्रा वाचून. यांना काही लागत नाही. हे शस्त्रे विन साधिती. शस्त्रा वाचून काय करतात? ठार मारतात. दोरे विन बांधिती. दोराशिवाय बांधतात. हे काम क्रोधाच्या पायी मनुष्य अडकला जातो की नाही? कुठे अडकणं म्हणजेच बांधणं. बांधलेला मनुष्य तसा तिथून कुठे जाऊ शकत नाही. तसा या काम विकाराच्या अधीन झालेला मनुष्य काय होतो? तिथे अडकून पडतो की नाही? पडतो. स्नेहबंधन तोडणं कठीण जातं. बंधनानी खलु संती बहुनी, प्रेम बंधनमतीव विचित्रम, दारू भेद निपुणो हि षडंघ्री, निष्क्रियो भवती पंकज कोशे. पहिल्या अध्यायात त्या मोह ज्यावेळेस त्या अर्जुनाच्या हृदयात उत्पन्न झाला, त्यावेळेस आपण थोडासा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. अर्जुन हा अतिशय शूर, वीर, पराक्रमी असा क्षत्रिय आहे, पण तरी देखील त्याच्या अंतःकरणात तो स्वजनांविषयी स्नेह निर्माण झालेला असल्यामुळं त्या स्नेहाचं बंधन तो तोडू शकत नव्हता. त्यांनी सांगितलं बंधनानी खलु संती बहुनी. या जगात अनेक प्रकारची बंधनं सांगितले गेलेली आहेत, पण प्रेम बंधनम अतीव विचित्रम. हे प्रेमबंध, स्नेहबंध हा अतिशय विचित्र असा बंध आहे. का? दारू भेद निपुणो ही षडंघ्री. कसलंही भलतैसे काष्ठ कोरडे. दारू शब्दाचा अर्थ आहे लाकूड. संस्कृतमध्ये लाकडाला दारू म्हणतात. दारू भेद निपुणो, त्या लाकडाला कोरण्याची कला ज्याच्याकडे आहे. कसंही लाकूड असलं तरी, ज्या लाकडावर कुऱ्हाडी लवकर चालत नाही, त्या लाकडाला देखील काय करतो तो करतो की नाही? कोरतो. असा तो जो भोंगा. पण निष्क्रियो भवती पंकज कोशे. पण त्या कमळ कलिकेमध्ये अडकला की तिथे काय होतो? निष्क्रिय होतो. गुंतला की नाही? तिथं बांधल्या गेलाय की नाही? कोणी बांधलं? कामाने. कशा वाचून? दोरे विन. दोरा वाचून दोरे विन बांधिती. ज्ञानी असी तरी पैज घेऊन वधिती. आणि शहाण्या लोकांना तर पैजेचा विडा उचलून काय करतात? ठार करतात. प्रतिज्ञापूर्वक काय करतात? घात करत असतात. जे साधक इंद्रिय निग्रह करतात, कामक्रोधांना चुकवण्याच्या प्रयत्नात असतात, जया त्या अभ्यासाची घरटी, यम नियमाची ताटी, जे मना ते सदा मुठी धरुणी आहात, ती दुसऱ्या अध्यायात आपण पाहून आलेलो आहे. पण अशा या साधकांच्या बाबतीत त्या कामक्रोधांना अधिकच काय येतो? चेव येतो. जे बिचारे अभ्यासाची काय केली? त्यांनी घरटी तयार केलेली आहे. यमनियमांची त्या घरट्याला काय केली? ताटी लावलेली आहेत. आणि मना ते सदा मुठी धरून आहेत. मनाला कुठेही जाऊ देत नाही, मुठीतच ज्यांनी धरून ठेवलेलं आहे. असे साधक सुद्धा पण हे कामक्रोध काय करतात? अशा साधकाला निवडतात आणि त्याचा पैज लावून काय करतात? नाश करतात. असे त्या विश्वामित्रादिक ऋषींच्या बाबतीमध्ये सांगण्यात येतं. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानाभिमान विश्वामित्रा रंभे मागे झाला कुत्रा. असं आहे. म्हणजे कुणी केलं? कामाने, कामक्रोधांनी केलं. ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊन. हे चिखले विन रोविती.
पाशे विण गोविती हे कवना जोगे न होती, आतुवटपणे हे चिखले विण रोविती, हे चिखलाशिवाय काय करतात, रोतवतात. फसतो माणूस, रोवल्या जातो पाय त्याचा, पण कशात, चिखलात. हे पावसाळ्याच्या दिवसात ही काळवट जर जमीन असेल, रस्ता नसेल, तर तिथं जात असताना पाय काय होतात, त्या जमिनीत फसतात, चिखलामध्ये. हे माणसाला रुतवतात, पण कशा वाचून, चिखलाव्यांना चिखलाची काही गरज नाही. पाशिके विण किंवा पाशे विण गोविती, फासा वाचून गुंतवतात. फास वगैरे काय नसतो, पाशा वाचून काय करतात, ते अडकवतात त्याला. हे आंतवटेपणे कवनाजोगे नव्हती, आणि हे आतवटेपणे सर्वांच्या आत गूढ रूपानं राहत असल्यामुळं, आत असल्यामुळं कोणाच्या अधीन होत नाहीत, कवनाजोगे न होती, किंवा कोणाच्याही बरोबरीला येत नाहीत. म्हणजे नाश करण्याच्या बाबतीत यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही, कारण हे कुठे आहेत, आत आहेत. आतून बाहेर हमला करणं काय होतं, सोपं जातं की नाही. त्या किल्ल्याचं उदाहरण आपण पाहून आलो. किल्ल्यामध्ये असलेले जे सैनिक आहेत, त्यांना त्यांच्यावर आक्रमण करून आलेल्या त्या सैन्यावर हल्ला करणं काय जातं, सोपं जातं. त्यांना ते दिसत असतं सगळं तिथून, यांना दिसत नसतं ते कुठे लपलेले आहेत. तसं हे काम क्रोध कुठे आहेत, आतमध्ये आहेत. त्यामुळं हल्ला करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची बरोबरी कोणीच करू शकत, हे कवनाजोगे न होती. का, आतोटेपणे, आतुवटपणे हे सर्वांच्या आत राहत असल्यामुळं ही कोणाच्या अधीन होत नाहीत, हा एक अर्थ. कवनाजोगे न होती, कोणाच्या अधीन होत नाहीत, हा एक अर्थ. आणि ही कोणाच्या बरोबरीला येत नाहीत, म्हणजे यांची बरोबरी कोणी हानाहानीच्या बाबतीत करू शकत नाही. हे चिखले विण रोविती, पाशे विण गोविती, हे कवनाजोगे न होती, आतोटेपणे किंवा अंतुवटपणे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांचील तो ते लाभो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.